ओके, हे इंट्रोडक्शन करून देत असताना सिमिलरिटीचं महत्त्वाचं काय सांगितलं की पहिले तर तुम्हाला हे डिफरन्स माहीत असायला पाहिजे. आणि जर सिमिलरिटी हे कळलं तुम्हाला तर तुमचे किती मार्क कन्फर्म होतात? आदित्य 10 मार्क. आणि एक बेसिक नियम सांगतोय, म्हणजे व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच सांगतोय, काहीच करायचं नाही. थेरम करायचे, ट्रायंगल बघायचे, फक्त एकच नियम लक्षात ठेवायचा. तो नियम कुठला? तर नियम एकच आहे, 2 ट्रायंगल घ्यायचे, त्यांना सिमिलर दाखवायचं. प्रत्येक थिअरमचं एक बेसिक कन्सेप्ट आहे. तुम्ही कुठलंही थिअरम घ्या, कुठलं कन्सेप्ट सांगितलं आदित्य, 2 ट्रायंगल आहे, त्या 2 ट्रायंगलला सिमिलर दाखवलं आणि त्याच्यावरून काय कळलं तुम्हाला? बाकीचं आलं लक्षात? तर 10 मार्काला हा चॅप्टर आहे. दुसरा तुम्ही जेव्हा थोडंसं विचारलं तर दुसरं 7, तिसरं 7 कन्फर्म येणार, म्हणजे येणारच. हे 10 मार्काला येणारच. मी तिसऱ्याबद्दल नाही बोलत आहे, मी तिसरा नंतर घेतो. पहिला आधी आपण सिमिलरिटी पहिलं घेऊन घेऊ तर बरं होईल. तर सिमिलरिटी त्यात तुम्हाला काय काय शिकायचं आहे? रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल, BPT म्हणजे बेसिक प्रोपोर्शनल थिअरम, कॉन्व्हर्स ऑफ PPT म्हणजे त्याचं कॉन्व्हर्स काय असतं हे नवीन शिकले, परत आठवण करून देईल. टेस्ट ऑफ सिमिलरिटी ट्रायंगल हे पण तुम्ही 8वी 9वी पासून शिकताय. SAS टेस्ट, नंतर SSS A टेस्ट, प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बाय सेक्टर थिअरम ते पण सांगेल, प्रॉपर्टी ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल आणि रेशो ऑफ इंटरसेप्ट मेड ऑन ट्रान्सव्हर्सल बाय 3 पॅरलल लाईन्स. एकदम सोपा असा पहिला धडा आहे. आणि 40 पैकी 10 मार्क. टोटल पेपर 60 मार्काचा असतो, त्याच्यापैकी 40 मार्काचा आपण मेन पेपर सॉल्व्ह करतो. आणि 40 पैकी 10 मार्क जर तुम्ही विचार केलाय तर तुम्ही पुढच्या 15 दिवसात 10/40 गुणिले 100 म्हणजे किती मार्क कम्पेअर करताय तुम्ही? 100/4 25% मार्क्स तुम्ही इथं तुमचे डिपॉझिट करताय. म्हणून ह्या चॅप्टरकडे थोडं व्यवस्थित लक्ष द्या. सर्कलबद्दल आता श्रवण बोलत होतो. तर श्रवण बोलत असताना मी बोललो की तो 3rd नंतर घ्यायचा आहे, नंतर बघायचा आहे. का? कारण 3rd हा चॅप्टर 12 मार्काला जरी असला तर प्रोपोर्शनमध्ये त्याचे पेजेस खूप जास्त आहे. आणि याचा अर्थ असं नाही की मी सर्कल घेणार नाही, सर्कल ही आपण घेणारच आहे. पण कसं असतं, जे चांगलं पॉझिटिव्ह आहे ते आधी बघा, तर ह्या 3 चॅप्टरला थोडं कॉन्सन्ट्रेशन जास्त करायचं. मग रिकॉलमध्ये त्यांनी काय दिलेलं आहे हेच की MS2N वी आर स्टडीड रेशो अँड प्रपोर्शन, द स्टेटमेंट, द नंबर्स ॲट A and B आर इन द रेशो MS2N किंवा AS2N, MS2N. तुम्हाला हे सर्व वाचता यायला पाहिजे. कुठलं? AS2B, MS2N. तर AS2B म्हणजेच काय आलं? A to the B. आणि MS2N काय आलं? M/N किंवा M to the N. हे आलं का लक्षात? पुढे